नमस्कार शेतकरी बंधूंनो, बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता जवळपास खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं काढून झाली आहे आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात अनेक शेतकरी विचार करतात की कमी वेळेमध्ये कमी खर्चात आणि बाजारात चांगला भाव मिळेल असे कोणते पीक घ्यावे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडी लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये भेंडी लागवड कशी करावी ज्यामुळे तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल आणि हे पीक एकंदरीत तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी फायद्याचं ठरेल। शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील। शेतकरी बंधूंनो, भेंडी लागवडीसाठी जमीन आणि हवामान या दोन गोष्टी तिथं अत्यंत महत्त्वाच्या आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी हवामानाचा विचार जर केला तर भेंडी हे पीक तसे आपल्याला वर्षभर घेता येते, पण थंडीचा आणि दव यांचा या पिकावरती विपरीत परिणाम होतो। त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड करताना भेंडी पिकाची जी काही विशेष काळजी आहे तर ती आपल्याला घेणं तिथं महत्त्वाचं आहे। भेंडीला उष्ण आणि दमट हवामान जे आहे तर ते जास्त मानवते। साधारणतः 20 डिग्री सेल्सिअस पासून ते 38 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे तर ते पिकाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी योग्य मानलं जातं आणि या तापमानात भेंडीचं पीक हे चांगलं येतं। पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एवढे तापमान राहत नाही, थंडी हळूहळू वाढत जाते, त्यामुळे हा कालावधी भेंडी पिकासाठी ऑफ सीझन मानला जातो। थंडीमुळे भेंडी पिकाची वाढ न होणे, फुलधारणा कमी होणे, जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगाचा पिकावरती प्रादुर्भाव होणे, अशा एक नाही अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भवत असतात। त्यामुळे उत्पादन कमी निघते, त्यामुळे भेंडीला हिवाळ्यात मार्केटमध्ये चांगला बाजारभाव हा मिळतो। शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रकारची जी काही जमीन आहे तर ती चालते। जमिनीचा पीएच हा साधारणतः 6 ते 6.5च्या दरम्यान त्या ठिकाणी असायला पाहिजे। जमिनीची अगोदर खोलवट नांगरट करून 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या। मशागतीच्या वेळी शेतकरी बंधूंनो, एकरी 2 ते 3 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत टाकून चांगली जमिनीची मशागत करावी। मशागतीच्या वेळी तुम्हाला 3 ते 4 किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून एकदा फेकायचा आहे। यामुळे शेतकरी बंधूंनो, मर आणि इतर बुरशींचा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो पिकामध्ये सहसा त्या ठिकाणी होत नाही। आता भेंडी लागवडीसाठी कोणत्या बियाणाची निवड करावी तर शेतकरी बंधूंनो, भेंडीचे योग्य वाण निवडणे म्हणजे अर्धी लढाई त्या ठिकाणी तुम्ही जिंकल्यासारखी असते। ऑक्टोबर नोव्हेंबर मधील थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणाऱ्या आणि पिवळ्या शिरा रोग या रोगास प्रतिकारक्षम असलेल्या वाणाची आपल्याला त्या ठिकाणी निवड करणे फायद्याचे ठरते। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भेंडी लागवडीसाठी कोणत्या वाणाची निवड करावी या संबंधीचा व्हिडिओ लवकरच शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवायला अजिबात त्या ठिकाणी तुम्ही विसरायचं नाहीये। त्यानंतर आता बीज प्रक्रिया काय करायची तर पेरणीपूर्वी बियाणास 3 ग्रॅम थायरम किंवा कार्बेंडायझिन प्रति किलो बियाणास त्या ठिकाणी चोळावे। त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे पीएसबी या जैविक खतांची त्या ठिकाणी प्रक्रिया करून घ्यावी। यामुळे उगवण क्षमता वाढते आणि सुरुवातीच्या वाढीस त्या ठिकाणी पिकाला तिथं मदत मिळते। लागवडीची जी काही योग्य पद्धत आणि अंतर जे आहे तर हिवाळ्यातील भेंडी लागवडीसाठी सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धत ही उत्तम ठरते। यामुळे पाण्याचा चांगला निचरा होतो आणि तापमान नियंत्रित राहते। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भेंडी लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर हे साधारणतः 3 फूट किंवा 4 फूट त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि 2 रोपातील अंतर साधारणतः तुम्हाला 1 फूट ठेवायचं आहे। टोकन पद्धतीने लागवड करावी। प्रत्येक ठिकाणी 2 बिया टाकायच्या आहे। उगवण झाल्याच्या नंतर रोपांची विरळणी करून घ्यायची आहे आणि एका ठिकाणी एकच सशक्त रोप ठेवायचं आहे। बियाणे जमिनीच्या पृष्ठभागाखाली साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटर खोल टाकावे, जास्त खोल टाकू नये। खत आणि पाणी व्यवस्थापन, भेंडी पिकाला संतुलित खताची मात्रा देणे आवश्यक आहे। पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश। सुरुवातीची वाढ आणि मुळांच्या वाढीसाठी पेरणीनंतर
30 दिवसांनी 50 किलो नत्र शाखीय वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य जसे की झिंक, बोरॉनची फवारणी फुलांची संख्या वाढवणे आणि फुलगळ थांबवण्यासाठी तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकाचं पाणी व्यवस्थापन. लागवड झाल्यानंतर लगेच हलके पाणी द्या. त्यानंतर नियमित दिवसाच्या अंतराने थोडे थोडे पाणी द्या. लक्षात ठेवा, हिवाळ्यात पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात भेंडी पिकासाठी ठिबक सिंचन वापरणे हे सर्वात महत्त्वाचे आणि त्या ठिकाणी फायदेशीर ठरते. शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकाची आंतरमशागत ही पण एक महत्त्वाची बाब आहे. पिकाच्या उत्तम वाढीसाठी आंतरमशागत महत्त्वाची असून पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी तुम्हाला पहिली कोळपणी किंवा खुरपणी करायची आहे. तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे. तणनाशकाचा पिकावरती विपरीत परिणाम होतो, त्यामुळे खुरपणी करून तण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. थोडे पैसे लागतील पण त्याचा पिकावरती विपरीत परिणाम होणार नाही आणि तुम्हाला उत्पादन जे येतं ते चांगलं मिळेल. त्यानंतर कीड आणि रोग. शेंडे व फळे पोखरणारी अळी ही भेंडीची मुख्य कीड रोग आहे. याच्या नियंत्रणासाठी तुम्ही इमामॅक्टिन बेंझोएट किंवा सायपरमेथ्रिनची योग्य प्रमाणात त्या ठिकाणी फवारणी करू शकता. पिवळा शिरा हा रोग पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे जास्त पसरतो, त्यामुळे लागवडीसाठी रोगप्रतिकारक्षम वाण वापरा आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी SLR 525 किंवा पेगासिस किंवा शेतकरी बंधूंनो, त्या ठिकाणी तुम्ही उलाला सारख्या औषधांची गरजेनुसार त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर भुरी रोग. शेतकरी बंधूंनो, दमट हवामानात भुरी रोगाचा प्रादुर्भाव भेंडी पिकामध्ये जास्त होतो. याच्या नियंत्रणासाठी तुम्ही पाण्यात विरघळणारे गंधक विटेबल सल्फर किंवा डायथेन M45 ची फवारणी त्या ठिकाणी करू शकता. सुधारित वाण हे 50 ते 60 दिवसामध्ये, तर संकरित वाण हे 40 ते 45 दिवसामध्ये त्या ठिकाणी तोडणीला आहे. शेतकरी बंधूंनो, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात चांगले नियोजन, योग्य वाणाची निवड आणि वेळेवर खत, पाणी व फवारणी व्यवस्थापन केल्यास भेंडीचे पीक तुम्हाला चांगला बाजारभाव आणि भरघोस उत्पादन मिळून चांगला नफा मिळवून देऊ शकते. शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून त्या ठिकाणी नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.